त्याची आपण वाट पाहत आहोत. आमेन. प्रेज द लॉर्ड. आम्हाला इथे स्थायिक नगर नाही. आम्हाला इथे स्थायिक नगर नाही आहे. आम्ही जिथे सेवा करायला जातो आदिवासी लोकांमध्ये, तिथे आम्ही एकमेकांना असं कबूल करून घेतो, एकमेकांकडे असं बघून सगळ्यांना कबूल करायला सांगतो. तुम्ही असे म्हणा एकमेकांस की दादा आपलं इथं स्थायिक नगर नाही बरं का, हां आपल्याला जायचं, कदाचित तुम्ही पाहिले नाही तर मी पाहिला. आम्हाला इथे स्थायिक नगर नाही आहे. परंतु प्रभूचं वचन सांगतं एक गुड न्यूज, एक खुशखबरी. काय आहे पाळसाहेब पुढे काय लिहिलं तिथे? कारण तर जे नगर येणार आहे त्याचा आपण शोध करतो. माझ्या प्रियांनो, आम्ही इथे बसलेले त्या ग्रुपमधले, त्या लोकांमधले आहोत. जे येणारं नगर आहे त्याचा आम्ही शोध करणारे लोक आहोत. तिथे आम्ही जाण्याविषयी आम्ही पूर्णपणे झटणारे, शोधून त्याला आम्ही प्रयत्न करून आम्ही मिळवणारे, प्राप्त करणारे आहोत. आणि माझ्या प्रियांनो, तुम्हाला आणि मला निश्चित जाणणे खूप अगत्य आहे. जो कोणी त्याचा झटून शोध करतो त्याला तो प्राप्त होणारा देव आहे. त्याने हा विश्वास करावे की तो आहे, ही इज, तो इथे आमच्यामध्ये उपस्थित आहे. तुम्हाला सांगू द्या माझ्या प्रियांनो, ह्या दिवसामध्ये विशेष करून डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही सगळीकडे संपूर्ण जगभरामध्ये कोणीही असो, कुठल्याही बोली भाषा बोलणारा असो, कुठल्याही पंथाचा असो, कुठलाही असो, ह्या भूतलावर सगळीकडे नाताळ, ख्रिसमस, बडादिन ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद करणारे लोक आहोत. परंतु तुम्हाला आणि मला याच्यातली खास विशेष गोष्ट माहीत आहे की येशू ख्रिस्त आला. प्रेज द लॉर्ड. आम्ही अगदी निश्चित आणि खास खूप म्हणजे गांभीर्याने आम्ही ह्या गोष्टीबद्दल जाणणारे लोक आहोत की तो मला आणि तुम्हाला तारण देण्यासाठी आलेला आहे. ज्यावेळेस मरिया गॅब्रिएल दूताबरोबर बोलत होती, गॅब्रिएल दूताने मरियासाठी मेसेज आणला होता, एक संदेश आणला होता. सगळ्यांना माहीत असेल. सांगा बरं काय सुरुवात केली होती? गॅब्रिएल दूताने ज्यावेळेस मरियाबरोबर बोलायला सुरुवात केली होती, तर सुरुवात कशी केली होती? कुठल्या वचनांनी? यस, प्रेज द लॉर्ड. हे कृपा पावलेले. माझ्या प्रियजनांनो, आज आपण इथे जमलेलो प्रत्येक जण, हे सहज नाही बरं का, हे सहज नाही आहे. आम्ही कृपा पावलेले लोक आहोत. आमेन बोला. आम्ही कृपा पावलेले लोक आहोत, म्हणून हे शक्य आहे. म्हणून आमच्या माना हल्ल्या जातात, म्हणून आम्हाला अंडरस्टँड होतं, म्हणून आम्ही म्हणतो येस, हो हे असं आहे, म्हणून आम्हाला समजतं, म्हणून आम्ही त्याच्याबद्दल मान्य होतो. आम्ही कृपा पावलेले लोक आहोत. थोडासा प्रश्न आला होता मरियेला, थोडीशी कन्फ्यूज होती. मी देखील असतो, तुम्ही देखील असता, तर तुम्ही थोडासा आर्ग्युमेंट केला असता, थोडासा वाद झाला असता. कारण हे थोडं अशक्यच होतं, हे थोडं विक्षिप्तच होतं. कारण फक्त मागणीच झाली होती, बरोबर आहे की नाही? लग्न नव्हतं झालं. आणि जुन्या करारामध्ये जर बघाल तर मागणी झाल्यावर असा काही जर गडबड घोटाळा झाला तर त्याला काय शिक्षा होती बाळासाहेब? त्याला दगड मार करायला पाहिजे. माझ्या ट्रान्सलेशनमध्ये असं लिहिलं आहे, त्याला गावाच्या बाहेर घेऊन जायचं आणि त्याला ठेसून मारायचं. अगदी आपला म्हणजे जालन्यातला शब्द आहे हा, ठेसून मारणे. दुपारच्या जेवणामध्ये मला माहीत नव्हतं, मला वाटलं तो भाजीचाच प्रकार आहे, भाजी. तर म्हणून तो ठेसा मी एवढा घेतला आणि माझी बायको बाजूला बसली होती. मी तो एकाच घासात खाणार होतो बाळासाहेब. परंतु तिने मला बघितल्यावर म्हटले, सनी व्हॉट टू डू? मी म्हटलं हे दचकलो मी. नंतर माझ्या बाजूला मग माझी वहिनी होती, त्यांनी सांगितलं अहो हा ठेसा आहे, थोडंच खायला पाहिजे होतं. माझ्या प्रियजनांनो, बायबल सांगतं की आम्ही अशा प्रकारच्या देवाच्या वचनांचं मान्य होणं, अशा प्रकारच्या देवाच्या वचनांचं गांभीर्य घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. माझ्या प्रियांनो, मरिया इथे कन्फ्यूज होती. मी आणि तुम्ही देखील असता तर आम्ही ह्या गोष्टी आश्चर्याच्या आहेत. आम्ही म्हटलो असतो असेच की हे कसं होईल, हे कसं शक्य आहे, हे कसं होईल. तुम्हाला सांगू द्या, तिथे गाब्रिएल दूताने एक तिला वाक्य वापरलेलं आहे. कोणाला आठवते काय म्हटलं?
ज्यावेळेस हा संवाद चालला होता त्यावेळेस गाब्रिएल दूताने तिला एक वाक्य वापरलेलं आहे तिथे. अजून 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 पुढे जात राहा. हा येस, कोण बोललं? हा, तिथे असं लिहिलेलं आहे, देवाची वचने सामर्थ्यशाली वचने. जो देव बोलतो, तुम्हाला माहित आहे ज्यावेळेस जकार्या बरोबर ज्यावेळेस जिब्राईल दूत बोलत होता त्यावेळेस जकार्याने थोडासा डाऊट केला. तर गॅब्रिएल दूत जकार्याला म्हणतो, परमप्रधान अलौकिक सनातन त्याच्या समोर असणारा मी तुला हा मेसेज घेऊन आलेलो आहे. म्हणजे मी जो तुला मेसेज देत आहे तो चुकीचा नाहीये. तुला कन्फ्यूज व्हायला नाही पाहिजे, तू त्याच्यावर डाऊट करायला नाही पाहिजे. देवाचं वचन सक्रिय आहे. इब्री करसपत्र 4:12 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, देवाचं वचन जीव, आत्मा, सांधे, मज्जा यांना भेदून जाणार, मनातील भावना आणि कल्पना यांचा निवाडा करणार आहे. तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन असं काय म्हणतात, आत घुसणारं वचन आहे. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, देवाच्या वचनाने मामा टोचणी लागते, चुटपुट लागते. कधी कधी मला असं वाटायचं, हे पाळक साहेब आहेत ना, हे जे देवाचे लोक आहेत ना, माहित नाही हे माझ्यावर ताने मारतात नेहमी येऊन. झालंय सुरुवातीला माझ्यावर. माझा बाप्तिस्मा व्हायच्या अगोदर एक प्रभूचे दास होते, त्यांनी मला वचनातून मार्गदर्शन केलं. मी त्यांना म्हणायचो, आप टाइम मत वेस्ट करो, आप बहुत टाइम पास करते, आप बहुत टाइम वेस्ट करते. मी इतके विचित्र प्रश्न त्यांना बोलायचो, परंतु प्रभूला खूप धन्यवाद देतो की माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रभूच्या दासांनी याच्यातून दिलं. आणि एक दिवस ज्यावेळेस माझ्या अंतःकरणामध्ये अशी चुटपुट लागली माझ्या प्रियांनो, मी ज्या ठिकाणी होतो तिथेच मी त्यांना सांगितलं की ब्रदर, मला या वेळेला बाप्तिस्मा घ्यायचा. संध्याकाळचे 7:30 वाजले होते. बाप्तिस्मा घेतला. का बरं हे झालं? कारण अंतःकरणामध्ये चुटपुट लागली होती. मग कळायला लागलं की मी जे करत आहे ते चुकीचं आहे. दाविदाला ज्यावेळेस हे कळालं तर दावीद म्हणतो, हे प्रभू, मी तूच विरुद्ध आणि तूच विरुद्धच पाप केले आहे. राजाविरुद्ध नाही केलं, प्रजेविरुद्ध नाही केलं, उरिया हेती विरुद्ध नाही केला, अजून दुसरं कोणाबरोबर नाही केला. मी तूच विरुद्ध आणि तूच विरुद्धच पाप केला आहे. माझ्या प्रियांनो, आम्ही देवाचं वचन ज्यावेळेस वाचतो, देवाचं वचन ज्यावेळेस ऐकतो, देवाचं वचन ज्यावेळेस आम्ही ध्यान आणि मनन करतो, त्यावेळेस देवाच्या वचनाने आम्हाला चुटपुट लागते. आम्हाला जाणायला पाहिजे की आम्ही नगराला जाणारे लोक आहोत, आम्ही इथले लोक नाही आहेत. आज आम्ही प्रत्येकजण, मी विश्वास करतो आम्ही सगळेजण हा सोहळा खूप आनंदाने, विशेष म्हणजे आमची प्रिय मुलगी आणि आमचा प्रिय मुलगा सॅम आणि निकिता, ह्या दोघांच्या येणाऱ्या लग्न सोहळ्यामध्ये आणि यांच्या पुढील भावी जीवनामध्ये आम्ही आशीर्वादाच्या घोषणा करत आहोत. आम्ही हेच म्हणणार आहोत की हे घर कोणी बांधायला पाहिजे? परमेश्वर. आणि जर परमेश्वर घर बांधत नाही तर मग किती सोन्याच्या विटा लावा आणि अजून कुठला दुसरा पाया घाला की जो तुम्हाला आणि मला वाटेल की पडणारच नाही, ते सगळं व्यर्थ राहील. माझ्या प्रियाने, आम्ही सगळेजण जाणतो, आम्ही सगळेजण जाणायला पाहिजे. आम्हा सगळ्यांना एकमेकांना आम्ही या प्रकारे विश करायला पाहिजे, या प्रकारे आम्ही प्रत्येकाला एकमेकांना अभिवादन करायला पाहिजे की आम्ही नगराला जाणारे लोक आहोत, आम्ही नगराला जाणारे लोक आहोत. आमच्यामध्ये काही जरी दुसऱ्या कुठल्या गोष्टी असतील, माझ्या प्रियांनो, आम्हाला त्याचं कुठल्या प्रकारची वाच्यता करायची नाहीये. कारण बायबल सांगतं ते मूर्खाकडून आहे. ते प्रत्येक प्रकारचं बोलणं किंवा त्या प्रकारचा वादविवाद किंवा त्या प्रकारची ती जी चेष्टा किंवा ते जे आर्ग्युमेंट किंवा जे ते सगळं आमच्याकडून नाही माझ्या प्रियांनो, ते मूर्खाकडून आहे. परंतु तुम्ही आणि मी, आम्ही जाणणारे लोक आहोत की आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे लोक आहोत. तुम्हाला माहित आहे, ही मरिया ज्यावेळेस गाब्रिएल दूताबरोबर संभाषण करत होती त्यावेळेस तिने, गाब्रिएल दूत ज्यावेळेस म्हणतो की देवाचे प्रत्येक वचन काय आहे? सामर्थ्यशाली वचन आहे. देवाच्या वचनामध्ये कुवत आहे, देवाच्या वचनामध्ये ती क्षमता आहे.
आणि तो जे बोलतो ते झाल्याशिवाय राहत नाही माझ्या प्रियानं. ते तसंच होतं. तुम्हाला आणि मला सगळ्यांना माहिती आहे, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच आम्ही वाचतो की तो शब्द बोलला आणि शब्दाने काय झालं, परमेश्वराच्या सर्व सृष्टीची निर्मिती झाली. त्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे माझ्या प्रियानो. आता मी खूप काही डिटेलमध्ये नाही जात, परंतु तोच शब्द, त्या शब्दाचं येणं आमच्यामध्ये ह्या भूतलावर आम्हा प्रत्येकासाठी आनंद देणार होतं. आणि तो शब्द देही झाला. प्रेज द लॉर्ड. त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आमेन. प्रेज द लॉर्ड. रिस्पॉन्स करा सगळेजण, रिसीव्ह करा आणि कबूल करा. तो शब्द आज आमच्या बरोबर, आम्हा प्रत्येकाबरोबर आहे. त्या शब्दाबद्दल आम्ही सांगणारे लोक आहोत. त्या शब्दाबद्दल आम्ही प्रत्येकजण एक्नॉलेज करणारे लोक आहोत. खात्रीलायक रीतीने आम्ही त्या शब्दाबद्दल स्वतःही आणि इतरांनाही सांगणारे लोक आहोत. कारण तो शब्दच काय करतो माझ्या प्रियांनो, आम्हा सगळ्यांना जाणीव करून देतो की इमॅन्युअल, आवर गॉड इज विथ अस. मी तुम्हा बरोबर आहे, तो आमच्यामध्ये आहे. आज आमच्या प्रिय लेकरांच्या ह्या घराबद्दल, यांचं जीवन येणाऱ्या दिवसामध्ये, यांचं शेवटपर्यंत विश्वासामध्ये टिकून राहणं, हे आम्ही सगळेजण यांच्यासाठी वेल विशर्स आहोत, यांचे आम्ही शुभचिंतक आहोत. बट ॲट द सेम टाईम आम्ही स्वतः देखील आम्ही जाणणारे लोक आहोत नगराला जायचं. कारण आम्ही इथले नाही आहेत, आम्ही जाणारे लोक आहोत. कोणी घाबरते का इथे असलेलं? नाही ना? हां, बिलकुल नाही. खूप खूप म्हणजे आम्ही कॉन्फिडंट असलो पाहिजे. कधी पण जायची वेळ आली तर आम्ही तयार असलो पाहिजे. कारण आम्हाला माहीत आहे की आम्ही इथले नाही आहेत. आमचं काय नागरिकत्व इथलं नाही आहे. आमचं आधार कार्ड इथलं असेल, परंतु आम्ही तिथले आहोत. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, आम्ही प्रत्येकजण, आणि तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस मरियेने ही गोष्ट रिअलाईज केली, मरियेने ही गोष्ट खात्रीलायक रीतीने जाणली, आणि त्यावेळेस मरियेने एक शब्द वापरला. बाळासाहेब सांगा, काय शब्द वापरला मरियेने? कारण तोपर्यंत गॅब्रिएल थांबून होता तिथे. हां, मी प्रभूची दासी, तुझ्या वचनाप्रमाणे हो. आमेन. आणि तुम्हाला सांगू द्या, बायबलमध्ये मी खूपदा मनन करत होतो, मग पुढे हे लिहायचं काय गरज आहे? मी प्रभूची दासी, मी प्रभूची दासी, तुझ्या वचनाप्रमाणे हो, बस इतकं ठीक होतं. त्याच्या पुढे अजून एक गोष्ट लिहिलेली, मग दूत तिथून निघून गेला. खूप सोपं वाक्य आहे बरं का, परंतु ह्याच्यामध्ये खूप गांभीर्य आहे. माझ्या प्रियांनो, मरिया जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तो थांबून होता. आमेन बोला सगळे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी कबूल करतो, यस हिअर आय एम, प्रभू मी इथे आहे, मला समजलेलं आहे, मी तुमचा आहे, मी तुमच्या वचनाप्रमाणे आहे, तुमच्याकडून आहे, तुमच्यासाठी आहे, तुमच्याद्वारे आहे. माझ्या प्रियांनो, आमच्या ह्या डिटर्मिनेशन, आमच्या ह्या दृढ निश्चयाला आज देवाचा आत्मा वाट बघत आहे की आम्ही त्याचे आहोत. दावीद राजाला विचारा, दावीद राजा म्हणतो, आम्ही त्याची प्रजा, आम्ही त्याच्या कुर्णातला कळप आहोत. तो आमचा उत्तम मेंढपाळ आहे. तो आम्हाला हिरव्या हिरव्या कुर्णात बसवतो, तो आम्हाला शांत पाण्याजवळ नेतो, तो आमचा जीव ताजा तवाना करतो. आणि तुम्हाला माहिती आहे, तिथे अजून दावीद राजा एक खूप सुंदर लाईन गातो, तो आपल्या नामास्तव माझा आणि तुमचा हात धरून नीती मार्गाने वाट दाखवत नेतो. ह्याचा डेमॉन्स्ट्रेशन तुम्ही व्हिज्युअलाइज करा माझ्या प्रियांनो. आमचा नीती मार्गाने वाट दाखवित नेतो. सांगा बरं, हात धरून नीती मार्गाने त्याने तुमची आणि माझी वाट दाखवत न्यावी किंवा आम्हाला घेऊन जावे, काय गरज आहे बरं अशी? हे असं पोश्चर करायची काय गरज आहे? पुन्हा एकदा मी बोलतो, थोडा डिस्टर्बन्स आहे, लक्ष देऊया, मग संपतंय माझं, थांबतोय मी. तो आपल्या नामास्तव माझा हात धरून नीती मार्गाने वाट दाखवत नेतो. सांगा, इतक्याच काळामध्ये जर सैतानानं जर काही हे केलं तर म्हणजे ते हात आपण त्याच्या स्वाधीन जाऊ शकतो. बरोबर बोलले मामा. आणि कदाचित मी स्वतः चालायला बघतो तर ते शक्य नाही आहे. म्हणून तो आपल्या नामास्तव माझा हात धरून मला नीती मार्गाने वाट दाखवित नेतो. आमेन बोला ना सगळेजण. म्हणून मग मी जर काही करत असलो तर बिलकुल मी आणि तुम्ही कोणीही कुठल्याही प्रकारे डिंड मिरवायची गरज नाही आहे. कुठल्याही प्रकारचा मीपणा अभिमान बाळगायची गरज नाही. कारण तो आपल्या नामास्तव मला आणि तुम्हाला घेऊन नीती मार्गाने वाट दाखवित नेतो. तो मला आणि तुम्हाला चालवतो. आम्ही चालतो नाही, तो आम्हाला चालवतो.
तो आम्हाला देतो, तो आम्हाला पुरवतो. आता प्रभूच्या प्रिय दासांनी जे वाचलं की सगळं काही त्याच्याकडून, त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी आहे. मी एक छोटंसं कोरस गाऊ है ना? मला वाटतं माझ्याबरोबर आपण सगळेजण गाऊया मग, है ना? ठीक आहे. आणि थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी मग जागेवर उभे राहिले तर अजून बरं होईल. का थंडी जास्त आहे? नाही ना? मग आम्ही बसू शकता, मग आम्ही तुम्ही बसा, किंवा जे 70च्या पुढे आसपास मागे पुढे बसू शकता. असं आहे का? मग 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 उभे राहू शकता. बघा दावीद राजा हे गातोय बरं का, आणि हे स्तोत्र खूप सुंदर आहे जे सगळ्यांच्या परिचयाचं आहे. आणि मला असं वाटतं सगळ्यांनी मिळून आपण गाऊया. खूप सुंदर स्तोत्र आहे. माझ्या मेंढपाळा तू, काही उणे पडणार नाही मला. यस कर. माझ्या प्रभू मेंढपाळा तू, काही उणे पडणार नाही मला. माझ्या प्रभू मेंढपाळा तू, काही उणे पडणार नाही मला. ओ माझ्या प्रभू मेंढपाळा तू, काही उणे पडणार नाही मला. पाण्याजवळ नेतोस मला, हिरव्या हिरव्या कुरणात बसवितोस मला. शांत पाण्याजवळ नेतोस मला. माझ्या प्रभू मेंढपाळा तू, काही उणे पडणार नाही मला. ओ माझ्या प्रभू मेंढपाळा तू, काही उणे पडणार नाही मला. दिवसांदिवस तू नवजीवन देतोस मला. तुझ्या नावाठाई शुद्ध करीतोस मला. दिवसांदिवस तू नवजीवन देतोस मला. तुझ्या नावापायी शुद्ध करीतोस मला. माझ्या प्रभू मेंढपाळा तू, काही उणे पडणार नाही मला. पडणार नाही मला. हिरव्या 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 कुरणात बसवितोस मला. शांत मला. हिरव्या हिरव्या कुरणात बसवितोस मला. शांत पाण्याजवळ नेतोस मला. माझ्या प्रभू मेंढपाळा तू, काही उणे पडणार नाही मला. माझ्या प्रभू मेंढपाळा तू, काही उणे पडणार नाही मला. मृत्यूछायेच्या वरीतून जात असलो जरी, मी का घाबरू, असता तू बरोबरी. मृत्यूछायेच्या वरीतून जात असलो जरी, मी का घाबरू, असता तू बरोबरी. माझ्या प्रभू मेंढपाळा तू, काही उणे पडणार नाही मला. माझा प्रभू मेंढपाळा तू, काही उणे पडणार नाही मला. हिरव्या 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 कुरणात
प्रियांनो, तुम्हाला आणि मला कधीच काही उणे पडणार नाही. आणि मग माझ्या एका प्रिय नातेवाईकाशी बोलत असताना प्रभूच्या आत्म्याने मार्गदर्शन केलं. खूप समस्या असतील घरामध्ये, खूप प्रकारचे विक्षिप्त विचित्र वादविवाद असतील. कारण एकच असेल, परमेश्वर मेंढपाळ नाही आहे. परंतु जर परमेश्वर मेंढपाळ आहे, प्रोक्लेम करूया आपण सगळेजण, काही जुने पडणार नाही. कारण येशू ख्रिस्ताचं नाव आहे शांतीचा राजकुमार, शालोम. त्याची शांती आमच्याबरोबर आहे. आज आमच्या प्रिय लेकराचं घर तो बांधणार आहे आणि आम्ही आज सगळी मंडळी म्हणून डिक्लेअर करत आहोत, प्रभूची अलौकिक शांती, अगम्य ज्योती प्रकाशामध्ये असणाऱ्या निर्माणकर्त्याची शांती आमच्या प्रिय लेकरांच्या कुटुंबामध्ये आहे. प्रभू त्यांना आनंदित करत आहे, प्रभू त्यांना आशीर्वादित करत आहे. ह्या सगळ्या सोहळ्यामधून आम्ही त्यांच्या घराविषयी सगळेजण आम्ही खूप आनंदाने आम्ही त्यांचे हितचिंतक आम्ही डिक्लेअर करत आहोत की प्रभूची अलौकिक शांती यांच्या घरामध्ये, यांच्या कुटुंबामध्ये असणार आहे. आणि शेवटपर्यंत आम्ही विश्वासाने टिकून राहणारे लोक आहोत. याचं कारण एकच आहे, आम्ही सगळेजण नगराला जाणणारे लोक आहोत. नगराला जाणणारे लोक आहोत. प्रभूची स्तुती असो आपण सगळ्या. लीन आणि नम्र अंतकरणाने प्रभूला आम्ही स्वीकारलेलं आहे आणि म्हणून आमचा परमेश्वराने आमचं आत्तापर्यंत जीवन हे आशीर्वादित केलेलं आहे. यावेळेला आम्ही प्रार्थनेमध्ये जाऊ आणि की ए.पी. काकाने एक गीत म्हणावं आणि त्यांना विनंती आहे की आपण एक गीत या ठिकाणी आपल्या सुरेल आवाजामधून सर्व प्रियजनांसाठी आपण सादर करावे. सिंचन कर, जेणेकरून 60 पट 100 पट फळ दिसावं आणि आमचा जीवन तुझ्या गौरवाचं कारण ठरले जावं. याकरता देवा तू सहाय्याने मदत कर. विशेष रीतीने देवा आज या प्रसंगी तुझे आभार मानतो, कारण देवा पाखरे कुटुंबियामध्ये, विसे कुटुंबियामध्ये तू कार्य केलं आणि योग्य मध्यस्थीचे दुवारे देवा तू सोयीर संबंध जोडून आणला. आणि विशेष रीतीने देवा कालच्या दिवसापासून देवा जे काही एंगेजमेंटचे प्रोग्राम सोहळा पार पाडला तेव्हापासून आजपर्यंत तू देवा या दोन्ही परिवाराकरिता सर्वांकरिता विश्वासयोग्य राहिला, त्याविषयी तुझ्या नावाला आभार मानतो. विशेष रीतीने देवा आमची प्रार्थना आहे की उद्याच्या दिवशी देवा लग्न होईल तेव्हा तुझी उपस्थिती असू दे. तुझ्या आत्माचे अभिषेक देऊन देवा सर्व विधी योग्य रीतीने पार पाड आणि जेव्हा भावी वर आणि वधू देवा आनंदाने नवीन गृहस्थाश्रमात प्रवेश करणार आहे तेव्हा तुझ्या उपस्थितीचे द्वारे त्यांचे वैवाहिक जीवन आशीर्वादित कर. आणि आजपासून इथून पुढे देवा तुझे भय बाळगावा, तुझ्या मार्गात चालावा, तुझ्या वचनाचे पालन करावं. आणि विशेष रीतीने देवा तुझ्या पवित्र वचनाप्रमाणे मंडळी ख्रिस्ताची वधू आणि ख्रिस्त जसे मंडळीचा वर आहे त्याचप्रमाणे देवा एकमेकाला समर्पण करून देवा पुढील जीवनामध्ये तुला आनंद व्हावा अशा प्रकारचे जीवनाचे समर्पण करावं, अशा प्रकारचे कार्य तू कर. होऊ दे देवा, जेणेकरून आजपासून इथून पुढे यामध्ये सहभागी होत असताना प्रत्येकाचा मनातील विचार, मुखातील सजीवनातील वर्तणूक पवित्र आत्माचे नियंत्रणाखाली असावं आणि येशू ख्रिस्त प्रत्येकाच्या जीवनाचे द्वारे गौरवले जावा. आणि इथून पुढे देवा तुझ्या समोर येण्यासाठी आम्ही स्वतःला समर्पित करावं. याकरता देवा तू सहाय्याने मदत कर. होऊ दे देवा, जेणेकरून तुझे भय वाढवून तुझ्या मार्गात चालावं आणि तुझी इच्छा जाणून देवा तुझी योजना पूर्ण करावं, अशा प्रकारचे कार्य तू कर.
कारण तुझे पवित्र वचनात लिहिलेलं आहे, योजना करणे मानवाच्या हातात, परंतु यश देणे तुझ्या हातात आहे. आणि यासाठी देवा येथवर ही योजना तो देवा आपले कृपेचे दुवारे आखून आणली. यासाठी देवा आमची प्रार्थना आहे की तुझी योजना देवा आमच्या सर्व प्रियजनांच्या जीवनामध्ये पूर्ण कर. आणि हो दे देवा, जेणेकरून आनंद करीत असताना देवा तुझ्या देव गौरव करावा आणि सर्व परीने देवा तुझ्या आभार मानित राहावा, अशा प्रकारचे कार्य तू कर. आजची भक्ती तू आशीर्वादित केलंस. प्रार्थना सोड देवा तो अद्भुत रीतीने देवा आशीर्वादित केलेला असताना, वचनाच्या द्वारे तू पेरणी केलेलं असताना पुढील जीवन देवा आम्ही वचनाप्रमाणे जागावं. आणि इथून पुढे देवा आमच्या मनातील विचार, मुखातील सब्जीवनातील वर्तणूक पवित्र आत्माच्या नियंत्रणाखाली असावं. आणि देवा जसे आम्ही वचनाचं अनुसरण करतो तसेच देवा आमचा मानवीय चरित्र सुद्धा तसा प्रकारचे देवा असावं. तू अशा प्रकारचे कार्य तू कर. एकदा पुन्हा देवा पुढील सर्व कार्यक्रम तुझ्या हाती स्वाधीन करतो. विशेष रीतीने देवा तू आमच्या या सर्व प्रियजनांचा येथवर येण्याचे प्रवास तू सुखरूप केलं आणि यामध्ये सहभागी होण्यासाठी सहाय्याने मदत केलं, त्याविषयी तुझ्या नावाला आभार मानतो. इथून पुढचे सर्व होणारा कार्यक्रम, सर्व होणारा देवा येणे जाण्याचे मार्ग आणि सर्व होणारा विधी आणि सर्व देवा होणारा देवा संपूर्ण देवा नियोजन आम्ही तुझ्या हाती स्वाधीन करतो. सर्व आदर, गौरव, मान, सम्मान मी तुला देऊन देवा पिताच्या, पुत्राच्या, पवित्र आत्माच्या नावात सर्वांना आशीर्वादित घोषित करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रत्यर्थ नावात विनंती मागतो. आमेन. तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसे तू आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडिव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. महान मेंढपाळ आमचा प्रवेश ख्रिस्ताची कृपा, देव जबाप्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता, ज्या दोन लेकरांना आयुष्यभरासाठी एकत्र येण्याच्या अनुषंगाने ज्या आनंदाचा प्रसंग सुरू झालेला आहे, आमची प्रिय मुलगी निकिता आणि आमचा प्रिय मुलगा सॅम या दोघांसह पाखरे परिवार आणि भिसे परिवारांसह ज्यांच्या आज विवाहाचा वाढदिवस आहे, प्रिय मुलगी श्वेता आणि प्रतीक या दोघांसह प्रभूचे सेवक ज्यांनी आज वचनाच्या द्वारे तुझी सेवा केलेली आहे, पास्टर सनी आणि त्यांची प्रिय पत्नी या दोघांसह आणि येथे जमलेल्या देवाच्या सर्व प्रियजनांसह आता आणि सदा सर्व काळ साठी राहो. आमेन. सलाम सर्वांना प्रभूमध्ये. आजचा हा या लग्न सोहळ्याचा तिसरा दिवस. 16ला एक कार्यक्रम होता, 17ला एक कार्यक्रम होता आणि आज 18ला हा सुंदरसा सोहळ्यातला हा प्रसंग आहे आणि आपण सर्व त्याचे साक्षीदार आहोत. या सर्व गोष्टीचं श्रेय मी प्रभूला देतो. पुन्हा एकदा आज आमच्या सर्व सेवकांनी या ठिकाणी येऊन आमच्यामध्ये उपस्थिती दर्शवलेली आहे आणि आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. देवांच्या वचनाद्वारे आम्हाला देवाची ओळख पुन्हा अजून गडद केलेली आहे. ओळख तर आहेच आम्हाला, परंतु अजून त्याच्या समक्षतेमध्ये जवळ नेलेलं आहे. त्याबद्दल मी देवाला गौरव देतो. आज या प्रसंगी कोईच इन्सिडेंट आहे की आमचे प्रिय मुलगा प्रतीक आणि मिसेस श्वेता यांचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि आम्हाला ऐन वेळेला कळालं. त्यांचा आम्ही या ठिकाणी लेकरांनी सांगितलं की त्यांचा वाढदिवस साजरा करायचा.
ओके. पुन्हा आमच्या भावाचा म्हणजे पास्टर सनी पवार यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. म्हणजे मिसेस डेझी आणि सनी पवार यांचा लग्नाचा 25वा वाढदिवस आहे. आणि प्रभूने त्यांना आजपर्यंत सुखी निरोगी ठेवलं आणि त्यांच्या जीवनाद्वारे प्रभूचं गौरव होत आहे. त्याबद्दल प्रभूला गौरव देण्यासाठी आपण सर्वजण या दोघाही उभयता जोड्यासाठी जोरदार टाळ्या वाजू आणि त्यांना मी विनंती करतो की समोर यावं. त्यांनी थोडा वेळ लागतोय, चालेल. थोडीशी मी काय म्हणतो आपण शेकोटीची पण व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामुळे काही चिंता करू नका थंडीची. आणि आपण गरमच आहेत, गरम आहेत ना पाळक साहेब? ज्येष्ठ पाळक आहेत, ज्येष्ठ लोक आहेत आपल्यामध्ये आणि ते पण फार उत्सुक आहेत. आणि म्हणून आपण हा सर्व आनंदाचा सोहळा सर्व एकत्र मिळून साजरा करत आहोत. आणि हा आनंदामध्ये पुन्हा एक असं काय म्हणतो आपण घिमी शक्कर अशातला हा प्रसंग आहे. या म्युझिक आहे. तर एकदा चौघा इकडे समोर पहा. समोर कॅमेरा. शुभकामना शुभकामना इनको उचित समजतो. आणि माझ्या लेकरांचे जे आज तिसरा प्रसंग आहे की आमचा मोठा मुलगा जयेशच्या विवाहामध्ये सुद्धा काही साक्षीदार पाळक लोक आहेत इथं की देवाच्या सेवकांचा आम्ही सत्कार करण्याचा प्रोग्राम केला, उल्केशच्याही लग्नात केला. आणि आज देवाने संधी दिली की त्याच्याही या सोहळ्यामध्ये देवाच्या सेवकांचा सत्कार करण्यासाठी आम्हाला वेळ दिलेली आहे. सत्कार करण्याचा उद्देश कोणाला काही वाटत असेल, परंतु माझा हा उद्देश आहे की जे सेवक आमच्यासाठी अहोरात्र प्रार्थना करतात, मंडळांची सेवा करतात, एकमेकाच्या घरी जाऊन लोकांची भेटी घेतात, त्यांच्या सुखादुखात सहभागी होतात आणि आमच्यासाठी धडपड करत असतात आणि मध्यस्थी करत असतात देवाकडे. आणि ह्या अशा सेवकांचा सत्कार करणं आमचं क्रमप्राप्त आहे, आम्हाला आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी जे काही आम्हाला सेवक लोक लाभलेत अशांचा आम्ही सत्कार करू. क्राइस्ट चर्च CNIचे सन्माननीय रेव्हरंड DY भालेराव पाळक साहेब यांना मी लवकर सत्कार करायचा आहे. वाजवा आपण. सन्माननीय रेव्हरंड टाळ्या वाजवा आपण. कंजूशीने करायची याच्यामध्ये. ज्याला 2 हात आहेत त्यांनी टाळ्या वाजवायचे आणि ज्याला 1 हात आहे
त्यांनी बिलकुलच टाळी वाजवायची नाही. ओके. हां. जोरदार. पुढे सन्माननीय रेव्हरंड फिलिप पठारे पाळक साहेब यांचा सत्कार करतील बेंजामिन. सत्कार आमची मुलगी ब्लेसी ही करत आहे. जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू. रेव्हरंड वैभव कांबळे पाळक साहेब यांचा सत्कार डॉक्टर शारोन हे करेल. थँक्यू. अविनाश लोखंडे पाळक साहेब यांचा सत्कार करेल जयेश. जोरदार टाळ्या वाजवा. आणि हे सुनीता अनिताचे भाऊ आहेत. जोरदार टाळ्या. हे कवी आहेत, खूप नाही. आणि 2 काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत आणि लवकरच ते काव्यसंग्रह आपल्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा एक सेवक आहेत आमचे भाऊ रेव्हरंड सनी पवार. थँक्यू. हा झाला हा आमच्या सेवकांचा सत्कार. पुढील कार्यक्रम चालू राहील आणि हे आम्ही आपसात फॅमिलीमध्ये करणार आहोत आणि हा सत्काराचा हा छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे. कृपया सेवकांनी आपण समोर स्थानपन्न व्हावं. जयेश आणि असे अधिक आनंदी होणार आहोत. धन्यवाद. मम्मी आणि डॅडी चला लोक. हा समोर. ओके. थँक्यू. मिस्टर आणि मिसेस संजय भिसे दादा आता त्यांचं आगमन झालेलं आहे. लाईव्ह घे. समोर समोर समोर. ओके. थँक्यू. येऊ दे. इकडे समोर. ओके. मिसेस आमची प्रिय बहीण आणि आमचे जिजाजी मिस्टर आणि मिसेस नीलमणी शेखर जॉन जे बहरीनला असतात त्यांचाही या ठिकाणी आम्ही सत्कार करू इच्छितो. कृपया समोर येतील. आणि त्यांच्या बहरीन एअरपोर्टवर हा काम करतो आणि याच्या चेकिंगशिवाय फ्लाईट उडत नाही. हा जेव्हा पास करतो फ्लाईट त्यावेळेसच तो फ्लाईट टेक ऑफ करतो. शेवटची सही याची असते टेक ऑफला. आणि प्रभूला धन्यवाद असतो. हा समोर सर्वजण समोर. ओके. थँक्यू. तो जॉर्जियाला मेडिकल एज्युकेशन करताय. MBBS एज्युकेशन करत आहे. 3rd इयरला आहे. मिस्टर आणि मिसेस सालोमन पवार. त्याच्यानंतर मिस्टर आणि मिसेस मनोज पवार. त्याच्यानंतर मिस्टर आणि मिसेस सनी पवार. समोर 1 बाय 1 घ्या ना. 1 बाय 1 घ्या. ओके ओके. पटापट. थोडं असं सर इकडे पहा. इकडे समोर. ओके. मनोज हा समोर पहा. समोर समोर सर. ओके. हा समोर लगेच सर. कुटुंबियांनी आमचं स्वागत केलं, आम्हाला सन्मानित केलं. आम्ही त्यांना सन्मानित करू इच्छितो. तर आम्ही सुरुवात करतो आजीपासून. आजी. तिथं ठेवूया. निकिताचे पप्पा निकिताची आत्या आणि काका
पास्टर सनी पवार यांच्या सासूबाई यांचा सन्मान करण्यात येत आहे BC परिवाराकडून. पाखरे आहेत का? सुवर्ण काकू मला दिसले नाही, आलेत का? हा मॅडम समोर. येस समोर. सुवर्ण काकूंच समोर. मान घ्यायला प्रिया मौसाजी समोर येतील. आम्ही जेव्हा Thank you. ज्यांचा नेहमीच सन्मान करतो असे माझे वडील सर समोर. या अंकल. सर समोर समोर. थँक्यू. फार फार धन्यवाद BC कुटुंबियाचे. 5च मिनिटं. मिसेस विनू काका पाखरे नाही आहेत आणि मिस्टर आणि मिसेस AP पाखरे समोर. अनु काकाचा आहेर हा हा इकडे समोर सर्वजण कॅमेऱ्याकडे. जोएल, मिस्टर आणि मिसेस जोएल कडून थँक्यू. अनिल काकाचा वेट वेट. AP पाखरे आणि त्यांच्याकडून ओके. आदेश. बर बर. ची वाढ केलेली आहे. शरीराची काळजी घेऊन शारीरिक उत्तम भोजन पाखरे कुटुंबियांनी श्रमातून उदार हस्ते केलेलं आहे. या अन्नावर आशीर्वाद असू दे. खाऊन सर्वांनी तुझं गौरव करावं. गोरगरिबांना मिळत नाही सर्वांना देऊन तृप्त कर. आज दिवस नित्य दे. ही प्रार्थना गौरवी प्रभूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. मी विनंती करतो की आपण घेत राहतील. द्यायचा आहे. हा कार्यक्रम आमच्यामध्ये चालूच राहील, परंतु कृपया सेवकांनी आणि विसे फॅमिलीनी आणि पुणेकरांनी प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे।
का ये दिन शुभ दिन है, आज का ये दिन शुभ दिन है, आज की ये रात शुभ रात। आओ हम करें प्यार से शुरू, प्यार के मसीहा की बात। तेरे लिए मेरे लिए आया है वो, सबके लिए तेरे लिए मेरे लिए आया है वो, सबके लिए। मनापासून आम्ही तुमचे आभार मानतो. हेतपर्यंत एबेनेझर तुम्ही आमची सहायता बनून राहिलात आणि आता ह्या लग्न सोहळ्याच्या ह्या दिवसामध्ये प्रभू तुमची महान उपस्थिती आमच्याबरोबर आहे. जो आनंद तुम्ही आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. तुम्ही आमच्या सोबत इमॅन्युअल आहात. आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो. पुन्हा एक वार पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावामध्ये ह्या उभयतांना आम्ही आशीर्वाद देत आनंदित घोषित करत आहोत आणि आम्ही सर्व परिवार ह्या आनंदामध्ये प्रभू तुमच्या दयेने आणि कृपेने आहोत. याबद्दल आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो. प्रभू येशू मसीहाच्या नावामध्ये आमेन आमेन आमेन. ऐसा प्यार देखा न कभी, ऐसा प्यार पाया न कभी, ऐसा प्यार देखा न कभी, ऐसा प्यार पाया न कभी। प्यार में उसके गैरों ने भी अपनापन पाया, प्यार में उसके गैरों ने भी अपनापन पाया। मेरा हर दिन नया दिन है, मेरी हर रात नई रात। आओ हम करें प्यार से शुरू, प्यार के मसीहा की बात। तेरे लिए मेरे लिए आया है वो, सबके लिए। उसकी हर बात है मेरा जुनू, वही दिन रात है मेरा सुकून। उसकी हर बात है मेरा जुनू, वही दिन रात है मेरा सुकून। प्यार मसीह का मेरी हिम्मत, प्यार मेरा साया। प्यार मसीह का मेरी हिम्मत, प्यार मेरा साया। हर कदम कदम वो है मेरे संग, हर जगह मसीह है मेरे साथ। आओ हम करें प्यार से शुरू, प्यार के मसीहा की बात। तेरे लिए मेरे लिए आया है वो, सबके
JVK.